नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 21 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक आज जास्त नाही, 600-700 मध्ये आवक आहे फक्त आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज बाजारभावामध्ये बदल झाला आहे आणि थोडा मोठा बदल आहे, तर भाव थोडा वाढमध्ये दिसला आपल्याला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळणार आहे का भावामध्ये काय बदल झालाय। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगितलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण। बघू शकतो कांद्याची क्वालिटी काय भाव गेलं। 1260 रुपये जायले, 1260 रुपीज। कुठला कांदा? आडगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। आडगावचा कांदा आहे, 1260। पुढे बघू काय भाव गेलो। 1300 रुपये, 1300 जायले, 1300 रुपीज, 1300। कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? ओके, बघू तुम्ही। पुढे बघू काय? 1260 का? 1204 रुपये जायले, 1204, 1204 रुपीज। कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे, 1204। काय भावामध्ये काय बदल वाटतो आज? वाढलाय ना, तरी किती? 100-150 चा। अच्छा, ठीक आहे। काय भाव गेला? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300 रुपये, 1300। कुठला आहे कांदा? चितेगावचा। काल होते का? काय भाव गेला होता काल? किती? 12.5 गेला होता। ओके, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं। पुढे बघू काय भाव गेलं? 740, 740 रुपीज। कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी ना, ठीक आहे। काय भाव गेलं? 1200 रुपये, 1210 का? 1210 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, विजयपूर ना। आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1091 जायले, 1091 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरचीचा कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेला दादा? 1400 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1400 रुपये, 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर बरोबर। बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। काही साठवलंय का माल? किती? 1000 ट्रॅक्टर, ठीक। पुढे बघू कोण इड काय भाव गेली गोल्टी? 460 रुपये, 460 रुपये, 460 रुपीज। कुठला आहे कांदा? मालसाने, ओके। इकडे शेजारी कोणी? काय भाव गेली ती? 1070 रुपये जाईल। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची, 1070, 1070 रुपीज, ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं? कोण इड? अच्छा, शेतकरी नाही। पुढे बघू काय भाव गेलं? 800 रुपये जायले, 800 रुपीज। कुठला आहे कांदा? काळांबा। आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलो? काय भाव गेलो? 1491। किती? 1200 किती जायले? अच्छा, 1491 जायले, 1491 रुपीज, 1491। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। बियाणं कोणतं त्याचं? ठीक, पिंपळनेर घरगुती बियाणं आहे। पुढे बघू काय भाव गेलं? काय भाव गेलं? 856 जाईल, 856 रुपीज, 856। कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा, 856, 856 रुपीज। काय भाव गेलं? 1281, 1281 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेर आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघ शकतो क्वालिटी
काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 रुपीज. काल होते का? नाही ना, पहिला दिवस आहे ना. आणि कुठला आहे कांदा? मातोरे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे. पुढं बघ काय भाव गेला दादा? 1500 रुपये. 1500 जायले बघू शकतो. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी उमराळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1100 रुपये जायले. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? बर. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1245. 1245 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. माळीवाड्याचा कांदा आहे. बघू शकतो क्वालिटी. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 926. 926 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा ना. ठीक आहे. 926. पुढं बघू 926. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 800 रुपये. 800 रुपीज. कुठला आहे कांदा? बोपखेल. पिंपळनेर ना. ओके. बघू शकतो क्वालिटी. 1214 रुपये झाले. 1214 रुपीज. कुठला आहे कांदा? मुल्लेर. आणि बियाणं कोणतं त्याचं? वडिलांना माहिती. ठीक आहे. ओके. पुढे बघू मुल्लेरचा कांदा आहे. पुढे जायचं. काय भाव गेलं? 1626. 1626 रुपीज. 1626. लग्न होऊ शकतं आता. लग्न होऊ शकतं आता, काय टेन्शन. 1626. कुठला आहे कांदा? हरभरा. आणि बियाणं कोणतं त्याचं? स्वराज समृद्धी. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1250. 1250. रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी ना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. दिंडोरी. ओके. पुढे बघू काय भाव गेलं? 500 रुपये गोल्टी. 500 रुपीज गोल्टी. कुठले हो? बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलो? 825. 825 रुपीज. कुठला आहे कांदा? राजापूर ना. ओके. काय भाव गेलं? 1450. 1450 रुपीज. 1450. कुठला आहे कांदा? राशेगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. राशेगावचा कांदा आहे. ठीक आहे. काय स्टॉक केलंय का? नाही ना. ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 980. 860. 860 रुपीज. कुठला आहे कांदा? का हो? कुठलं? राजापूर ना. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळणारे. बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे. ठीक आहे. 1000 रुपये. पुढे बघू काय भाव गेलं? 960. 960 रुपीज. कुठला हो कांदा? रवळस. ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1001. 1001 रुपीज. कुठला आहे कांदा? गागबारी. ओके. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 800 रुपये. 800 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकापूरचा कांदा आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1425. 1425 रुपीज. कुठला कांदा? नळवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. माळीवाडा. ओके. पुढे बघू काय भाव गेलं? हो काय भाव गेलं? 1300. 1301 रुपीज. कुठला आहे कांदा?
नळवाडी. ओके. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. नळवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 जाईल. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? नळवाडी ना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. 1100 रुपये. काय भावामध्ये काय वाटतात? चांगलं आहे ना. काल काय गेलं होतं? 990 जायला होतं ना. आणि आज 1100 गेलं ना. ओके. काय भाव गेलं काका? 1300 रुपये. 1100 रुपये. 1100 रुपीज. काय भावाबद्दल काय वाटतं तुम्हाला? हा, कमी गेलं. अच्छा ठीक. पुढं बघू. काय भाव गेलो? 780. 780 रुपीज. 780. कुठला आहे कांदा? दावचवाडी. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 300 रुपये. रिजेक्शन आहे ना. बघू शकतो तुम्ही. हा दे. 300 रुपीज. कुठले दादा? जिवाळे. ओके. काय भाव गेलं? 1140. 1140. रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं याचं? राधिकाचं बियाणं आहे. पिंपळनेरचा कांदा आहे. 1140 जाईल. पुढं बघू. काय भाव गेलं? 1125. 1125 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचपाडा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. चिंचपाडा. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 1152. 1152 झाले. 1152 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचपाडा पिंपळनेर. चिंचपाडा पिंपळनेर. साक्री तालुका. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला दादा? 500 रुपये. 500 रुपीज. काय वल्ले झाले का? कुठले कांदा? ओझर. ओके ठीक आहे. काय भाव गेलं? कोण इड? 1160 रुपये. 1160 रुपीज. कुठला आहे कांदा? नळवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1160. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे. 1000 रुपये जाईल. काही साठवलंय का माल? 2-3 ट्रॅक्टर. अच्छा ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही. दुसरं राहील आलो आपण. रिजेक्शन आहे. काय भाव गेलं? 100 रुपये. 100 रुपये जायले. 100 रुपीज. कुठले? खडक ओझर ना. ठीक. पुढं बघू.